क्रॉस पट्टीवाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही इथं बघू शकता। माप टाकून घेतल्याच्या नंतर मधल्या साईडने एक टीप टाकून घ्यायची आहे प्रॉपर पद्धतीने व्यवस्थितपणे। तुम्ही इथं बघू शकता, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर खालच्या साईडने व्यवस्थितपणे जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढाच कपडा इथं पकडून स्टिचिंग करायची आहे सरळ पद्धतीने। खालच्या साईडने क्रॉस पट्टी पण मी अटॅच करून दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। इथं तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊजला ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस गडबड करायची नाही, व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर इथं डबल टिप मारून घ्यायची आहे। एकदा बघाल तर तुमच्या लक्षात बसेल, सरळ आणि सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर खालचा जो टक्स आहे तो व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो पण इथं टाकून घ्यायचा आहे। हुकाच्या साईडला पण टक्स टाकायचा असतो, ब्लाऊज व्यवस्थितपणे बसतो, फिनिशिंग पण खूप सुंदर येते। त्या क्रॉस पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा।